मंदिरातील बाळ येशू. लूक 2:41-52. प्रत्येक वर्षी त्यांचे आई वडील वल्हांडण सणासाठी यरुशलेमेला जात. जेव्हा ते 12 वर्षाचे झाले तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले. सण संपल्यावर ते घरी परतत असताना येशू मात्र यरुशलेमेतच राहिले. पण त्यांच्या आई वडिलांना हे माहीत नव्हते. कुठल्या तरी प्रवाशांच्या घोळक्याबरोबर ते येत असावे असा विचार करून पुढे 1 दिवसाचा प्रवास करून ते त्यांच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रांमध्ये शोधू लागले. जेव्हा त्यांना सापडले नाहीत तेव्हा शोधण्यासाठी यरुशलेमेत ते परत गेले. असं घडलं की 3 दिवसानंतर त्यांना मंदिरात ते सापडले. ते गुरुजनांमध्ये बसून त्यांचे ऐकत होते आणि त्यांना प्रश्न विचारित होते. त्यांनी त्यांचे बोलणे ऐकले. ते सर्व त्यांच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरामुळे चकित झाले. जेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांना पाहिले तेव्हा ते चकित होऊन त्यांची आई त्यांना म्हणाली, बेटा, तुम्ही आमच्याबरोबर असं का केलं? तुम्हाला शोधत असताना तुमचे वडील आणि मी अतिशय काळजीत होतो. मग येशू त्यांना म्हणाले, तुम्ही माझा शोध का केलात? माझ्या पित्याचं कार्य जिथं आहे तिथं मी असावं हे तुम्हाला माहीत नाही काय? परंतु येशूचे हे म्हणणे त्यांना समजले नाही. मग ते त्यांच्याबरोबर नासरेथास गेले आणि त्यांच्या आज्ञेत राहिले. त्यांची आई या सर्व गोष्टी अंतःकरणात ठेवीत होत्या. येशू ज्ञानानं, शरीरानं, देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेले.